आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण देखील सगळ्यांनी वाचलं असेल, आपल्याच माध्यमातून ही बातमी सगळीकडे बाहेर आली की वन स्टेट वन युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले 6-8 महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होता. त्याच्यात अनेक आमदारांनी, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना, महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाही आहेत. काल या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा. जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाही आहे, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे. मग ही फायनान्शियल आहे, ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे. तसंच आज अनेक आमदारांनी ह्या विधानभवनात पीक विमा योजनेवर त्यांचे संशय असतील, त्यांचे काही पुरावे असतील उपस्थित केले. काही ठिकाणी असं आढळलेलं आहे की 1 रुपयाचा जो विमा आहे त्याच्यात ठीक आहे, शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतला जातो, पण कोणाच्या नावावर तो विमा घेतला जातो, कोणाला फायदा होतो नक्की, ह्याच्यात जे काही अनियमितता आलेली आहे त्याचे नक्की चौकशी होणे गरजेचं आहे. कारण हे सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी या सदनात तो विषय घेतलेला, मग भाजपचे असतील, आमचे असतील, सगळ्याच पक्षाचे असतील. मला वाटतं ह्या 2 विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात त्यांनी त्याच्यात नमूद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर देखील चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामध्ये संबंधित मंत्री देखील आता आहेत, मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार का? कारण एकानं तर बाजूला ठेवलं मंत्रिमंडळातून, जे केसरकर होते, पण बाजूला ठेवलं म्हणजे त्याचे हात धुतले गेले असं नाही. त्यांच्यावर चौकशी काय होणार आणि कारवाई काय होणार हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे. कारण त्यांनी लहान मुलाच्या गणवेशांमधून देखील पैसे खाण्याचा प्रयत्न केला असावा. दुसरे मंत्री आहेत त्यांच्यावर अगोदर देखील आरोप झाले बीड प्रकरणामध्ये, नंतर आता पीक विमा योजनेचा घोटाळा काय संबंधित? बघा, कृषी मंत्री होते ते, आता काल परवाकडे आरोप अजून भयानक झालेत आणि ह्याच्यात मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत ह्यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. काल आम्ही उत्तरात ऐकलं की 3 ते 6 महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल, पण आम्ही काही हा विषय असंच सोडणार नाही. कारण बीड जिल्हा हा जो काही गुन्हेगारी तिथे वाढलेली आहे ते गुन्हेगारी मुक्त करण्याचं हे पूर्ण सदनाने ठरवलेलं. मुंबई महानगरपालिका आता बेस्ट प्रशासनाला निधी देणार नाही आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की इथून पुढे जो निधी लागेल तो राज्य सरकारकडनं किंवा जागतिक बँकेकडून घ्यावा. ह्याच्यात दोन्ही बाजू आपण समजायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मी मागच्या वर्षी देखील, त्याच्या आधीच्या वर्षी देखील वारंवार म्युन्सिपल कमिशनरांना सांगत आलेलो आहे, विनंती करत आलेलो आहे की BSTची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ती एक अंगीकृत संघटना आहे. तसं पाहायला गेलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली मुंबई महानगरपालिका त्याच्यात निर्णय घेते आणि त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच MMRDला मुंबई महानगरपालिकेने 5,500 कोटी दिले. काय संबंध MMRDचा मुंबईमध्ये? मुंबईच्या बाहेर MMRDने काम केलं पाहिजे. MMRD देखील जशी BMC आहे तशीच टाउन प्लॅनिंगची ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे. त्याच्यात मुख्यमंत्री स्वतः असतात आणि मुख्यमंत्री स्वतः असल्यानंतर आणि नगरविकास खातं त्याच्यात स्वतः असल्यानंतर, मंत्री असल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईचे पैसे का MMRDला द्यावे? दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही सांगतो की BSTला BMCने मदत करावी, गेल्या 2 वर्षात मिंदे सरकारने, एकनाथ शिंदेनी जशी ही BMC आणि जशी मुंबई लुटलेली आहे, जे 92,000 कोटीचे सरप्लस आम्ही निर्माण केले होते, फिक्स्ड डिपॉझिट निर्माण केलं होतं, मुंबईचा प्रत्येक पैसा मुंबईकरांसाठीच वापरणार होतो. एकनाथ शिंदेनी मुंबईचा प्रत्येक पैसा हा त्यांच्या आवडत्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी वापरला आहे. मुंबईची तिजोरी खाली केलेली आहे, स्वतःच्या खिशात नेलेलं आहे आणि ह्याच मुंबईला आज आपण पाहतोय राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या निधीची गरज होती. कधी मुंबईला आम्ही दिल्लीसमोर झुकवलं नव्हतं. आज ह्याच एकनाथ शिंदेनी जसं स्वतः दिल्लीसमोर झुकले, तुम्ही तो फोटो बघितला असेल, तसंच मुंबईला झुकवण्याचं काम केलेलं आहे. लवकरच होणार आहे, पण पहिलं मंत्रिमंडळ तर ठरू द्या, तो निर्णय अजून महत्त्वाचा आहे. बघा, तुम्ही विचार करा, 5 दिवस झालेले आहेत, 5वा दिवस आहे अधिवेशनाचा, 6वा, 5 दिवस झालेले आहेत, हा 6वा दिवस आहे आणि आज 6व्या दिवशी देखील एवढं EVMनी मॅन्डेट देऊन 43 मंत्री आत आहेत, पण एकालाही स्वतःची जबाबदारी काय आहे, खातं काय आहे कोणालाच माहिती नाही. आम्ही विचारतो त्यांना प्रश्न, ते वरती देवाकडे बघतात की दिल्लीकडे बघतात माहित नाही. विदर्भाच्या प्रश्नांना घेऊन अनेक लोक इथे बाहेर 0 माईलचे इथे आंदोलन करत असतात. त्यांना
कोणाला देणार निवेदन? मुख्य गोष्ट ही आहे की निवेदनं जर विषयच वाटले गेले नसतील तर निवेदन देणार तरी कोणाला, पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला वाटतं दिल्लीत जसं आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांना रोखलं होतं. अनेक वेळा जे विरोधी पक्षनेता लोकसभेत आहेत त्यांना भेटण्यासाठी अनेक निवेदन देणाऱ्या लोकांना रोखतात, तसे तिथे रोखलं जात असेल. दस साहेबांनी परळीतलं गुन्हेगारी आणि विमा पॅटर्न हे दोन्ही बाहेर काढलेलं आहे. माझी ही अपेक्षा आहे की जर खरोखर स्वच्छ कारभार चालवायचा असेल फडणवीस साहेबांना, जो त्यांनी काल भाषणात. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.